नमस्कार मित्रांनो, नवीन सरकार आल्याने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी पांढरे, पिवळे आणि केशरी रेशन कार्डच्या नियमामध्ये आता 5 बदल करण्यात आले आहेत। यामध्ये रेशन कार्डवर पैसे पण आता मिळणार आहेत। तसेच 5 नियम असे आहेत ज्यामध्ये 3 नियम धक्का देणार आहेत तर 2 नियम दिलासा देणार आहेत। त्यामुळे कोणते 5 नियम लागू केले आहेत लक्ष देऊन बघा। मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आता 5 नियम लागू केले आहेत। यामध्ये काही नियमामध्ये पैसे पण मिळणार आहेत, काही नियम कडक आहेत तर काही नियम सॉफ्ट आहेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा, तुमच्याकडे 5 नियम आता लागू केले आहेत। बघा, रेशन कार्ड नियमामध्ये मोठा बदल। राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांना चिंता करायला लावणारे 3 नियम आले। आता 5 नियम बदलले आहेत। यामधील 2 नियम दिलासा देणारे आहेत तर 3 नियम धक्का देणारे आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हे नियम नक्की बघा, कारण हे जर नियम तुम्ही नाही पाहिले तर तुम्हाला रेशन कार्डवर पैसे पण मिळणार नाहीत, तसेच अनेक लाभ देखील गमावून बसाल। त्यामुळे नियम कोणते लागू करण्यात आले आहेत लक्ष देऊन बघा। मित्रांनो, हे नियम बदलल्याने आता रेशन कार्ड धारकांना चाप बसणार आहे तर काहींना दिलासा देखील मिळणार आहे, कारण रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना आता पैसे देणार आहेत। जसे की लाडकी बहिणीला जसे पैसे देतात तशा प्रकारे आता तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे देणार आहेत। त्यामुळे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आम्ही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता यामधील 2 नियम पाहून तुम्हाला मित्रांनो खूपच आनंद होणार आहे, कारण सरकारची सूचना आहे की कारण नवीन सरकारने यामध्ये आता 5 महत्त्वपूर्ण नियम लागू केले आहेत। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे, लक्ष देऊन बघा। आपल्याला माहितच असेल, आजही राज्यातील भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील अनेक नागरिकांना रेशन कार्ड मिळाले नाही। खरं तर भटक्या विमुक्त जमातीला सरकारच्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची सर्वाधिक गरज आहे। या जमातीमधील गरीब लोक गावोगावी भटकंती करत असल्यामुळे आता त्यामुळे अशा लोकांना देखील आता दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे, पांढरे, केशरी यापैकी जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आताचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। यामध्ये 5 नियम बदलले आहेत। यामध्ये तुम्हाला पैसे देखील वाटप होणार आहे, लक्ष देऊन बघा। पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला आता या पैशांचा लाभ कसा मिळवायचा बघा। मित्रांनो, पोटापाण्यासाठी एका गावावरून दुसऱ्या गावाला असा या भटक्या जमातींचा प्रवास संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो। मात्र या भटक्या जमातीमुळे यांच्याकडे रहिवासाचा व इतर कोणताच पुरावा उपलब्ध नसतो। यामुळे विमुक्त जमातीमधील अनेक नागरिकांकडे अजूनही रेशन कार्ड नाही आहे। त्यामुळे आता अशा रेशन कार्डधारकांसाठी लोकांसाठी बातमी खाटणार आहे। तुम्ही या अगोदर तुमचे स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, तुम्ही रेशन कार्डवरती जर एकदा जरी धान्य घेतलं असेल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। यामध्ये 5 नियम कोणते लागू केले आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, आत्ताचे तुम्ही धान्य या महिन्यात न घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिले जात होते, पण आता सरकारकडून हा नियम बंद केला जाणार होता, परंतु आता याचे नियम बदलले आहेत। परिपत्रक याचं जाहीर केले। आता अखेर म्हणजे आता तुम्ही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेतले पाहिजे, अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये धान्य हे मिळणार नाही असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबवण्यात आता येणार आहे। यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळाबाजार रोखणे शक्य होते। मित्रांनो, बघा लक्ष देऊन, पहिला काय होत होतं, आता जर तुम्ही रेशन कार्डवरती तुमचं धान्य घ्यायचं विसरलं तर तुम्हाला पुढील महिन्यात देत होते, परंतु हे बदलणार म्हणत होते, पण कधी बदलणार याचा नियम होता, परंतु अखेर याचा निर्णय आता झालेला आहे। आता तुम्हाला या महिन्याचे धान्य या महिन्यात तुम्हाला घ्यावे लागणार आहे, नाहीतर तुम्हाला धान्य तुम्ही गमावून बसाल। बघा, 5 नियम बदलले आहेत। त्यामधला पहिला नियम झाला। आता तुम्हाला पुढील जो नियम सांगणार आहे 4, त्यामध्ये तुम्हाला 2 नियमामध्ये आनंद मिळणार आहे, तर पुढील 2 नियम जे असणार आहेत ते कडक असणार आहेत बघा। राशन दुकानदारासाठी आता नवीन सूचना आली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाचे सूचना परिपत्रकद्वारे पाठवण्यात आले आहे। आपण पाहतो की शिधापत्रिक धारकांना प्रति व्यक्ती 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ देण्यात येत आहे, मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नाहीत। बघा, सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही जर धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे बघा। ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात 7 दिवसांच्या आतमध्ये मागील धान्याचे धान्य मिळत होते, अखेर ही बातमी होती, परंतु आता याचे परिपत्रक जाहीर केले, त्यामुळे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे। आता बघा, अशी परवानगी दुकानदारांना सरकारने दिली होती, परंतु या कारणामुळे शिल्लक अन्नधान्याचा साठा व इतर जे तसेच अतिरिक्त धान्याचा साठा याची बेरीज करण्याचे काम यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावे लागत होते।
बघा अखेर याचा निर्णय झाला आहे। पुढील 5 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। बघा कोणते आहेत। या कारणामुळे त्याचा गैरफायदा घेऊन त्यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार काळा बाजार करीत होते। शिल्लक धान्याची विक्री करणे बंद असल्यामुळे त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याचे किंवा शहराचे अन्नधान्य वितरक अधिकाऱ्यासह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला द्यावे लागत होते। यातून असे स्पष्ट होते की नियमामुळे या अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे आता हा नियम आता बदलून टाकला आहे। यामुळे कोणता बदल होणार आहे बघा, तुम्ही पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। बघा लक्ष देऊन कोणता नियम आलेला आहे। याचा काळा बाजार रोखण्यासाठी काही तरतुदी आहेत। ही नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती। या राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटीबाबत चर्चा करण्यात आली आहे। चालू महिन्यात लाभार्थ्यांची धान्य घेण्याचे राहिले असेल ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत मुभा देण्याच्या ऐवजी त्याच महिन्यात धान्य घेण्यासाठी सक्ती करण्यात यावी। म्हणजे यासाठी तुम्हाला आता या महिन्याचे धान्य या महिन्यात घ्यावे लागणार आहे, पुढील महिन्यात तुम्हाला आता मिळणार नाही। बघा पुढील नियम महत्त्वाचे आहेत। काय नियम आहेत बघा, सरकारकडून आता तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा कोटा स्वस्त दुकानदारांना देण्यात येणार आहे, ज्या कारणाने राज्यातील धान्याचा होणारा काळा बाजार रोखता येणार आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही मोफत रेशन घेणाऱ्यांना सावधान करणारी बातमी आहे। तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही मोफत रेशन घेत असाल तर आता तुमचं रेशन कार्ड रद्द सुद्धा केलं जाणार आहे, तर तुमच्यावर कारवाई सुद्धा आता होऊ शकते। मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती जे लाभ मिळते ते तुम्हाला घेऊन चालणार नाही। यावर कारवाई होणार होती। अखेर याचं परिपत्रक निघालंय। आज तुमच्यावर कारवाई होण्याचे नियम आलेत बघा कोणते आहेत आणि तुम्हाला पुढील नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। लक्ष देऊन बघा। रेशन कार्ड धारकांसाठी आणखी एक नवीन बातमी आहे। नवीन आलेल्या सरकारकडून लाखो रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन दिलं जातं। त्याचबरोबर नवीन नियमानुसार आता तुम्हाला पैसे देखील वाटप केले जाणार आहेत। सरकारने यावर्षी म्हणजे 2024 मध्ये रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं, परंतु ते दिले गेले नव्हते। आता ते मोफत रेशन आणि तुम्हाला यासोबतच पैसे देखील मिळणार आहेत। बघा आता सरकार कठोर नियम लागू करणार आहे। यामध्ये काही अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याचं आढळून आलं आहे। त्यामुळे त्यांच्यावर आता मोठी कारवाई करण्यात येणार आहे। जे लोक पात्र आहेत आणि तरी मोफत रेशन घेत आहेत अशा लोकांनी स्वतः आपलं रेशन कार्ड रद्द करावं असं आवाहन सरकारकडून आता करण्यात आलं आहे। जर लोकांनी स्वतःहून रेशन कार्ड रद्द केलं नाही तर त्याची तपासणी जी सत्यता तपासल्यानंतर बघा मित्रांनो, जर परिस्थिती चांगली असेल तुम्हाला रेशन कार्डाचा लाभ घेता येणार नाही, जर तुम्ही तरी पण घेतलं तर तुमच्यावर आता कारवाई होणार आहे। बघा अन्न पुरवठा विभागाची टीम रेशन कार्ड आता रद्द करणार आहे। अशा लोकांविरोधात कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। जर रेशन कार्ड धारकाने स्वतःच्या उत्पन्नातून 100 वर्ग मीटरपेक्षा जास्त मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा घर खरेदी केले असेल, त्याच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, शस्त्राचे लायसन असेल म्हणजे पिस्तूल बंदूक याचं लायसन असेल तर बघा गावात वर्षाला 2 लाख, शहरी भागामध्ये 3 लाखाहून अधिक पगार असेल तर लोकांना अशा त्यांचं रेशन कार्ड तहसील किंवा DSO या ठिकाणी कार्यालयात तुमच्या सरेंडर करावं लागणार आहे। या 4 गोष्टींपैकी एक जरी गोष्टीत तुम्ही दोषी आढळल्यास रेशन कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द होईलच, पण त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, आत्ता सावधान व्हा। याचं परिपत्रक निघालंय, त्यामुळे तुमची जर अशी परिस्थिती असेल चांगली तर तुम्ही त्यांचं रेशन कार्ड जे काय असेल ते जमा करायचं आहे। बघा तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत बघा रेशन कार्डवर। आता नव्या सरकारी नियमानुसार जर रेशन कार्ड धारकाने स्वतःहून कार्ड सरेंडर केलं नाही तर चौकशीनंतर त्यांचं कार्ड रद्द केलं जाईल। तसेच त्यांच्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते। एवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत तेव्हापासूनची त्यांच्यापासून भरपाई सुद्धा घेतली जाणार आहे। ते केंद्र सरकारने अत्यंत कडक नियम जाहीर केले आहेत। मित्रांनो बघा आता सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे आता रेशन कार्ड धारकांनी या नियमांचं पालन केलं पाहिजे। त्यांची आर्थिक क्षमता आहे, त्यांनी मोफत रेशन कार्डामध्ये रेशन घेऊ नये, म्हणजे परिस्थिती चांगली असेल तर रेशन घेऊ नये। रेशनिंग व्यवस्था ही गोरगरिबांसाठी आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी रेशन कार्ड रद्द केलं तर याचा फायदा इतर गोरगरिबांना होणार आहे असं सांगितलं जात आहे। ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना आता पैसे मिळणार आहे। हे पैसे किती मिळणार आहे व यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत व काही कागदपत्रांची आवश्यकता आहे का
ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहे। बघा तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत ते कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा। या संदर्भात शासनातर्फे जी.आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। हा जी.आर महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे। जर तुमचा हा जी.आर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर या बद्दलची तुम्हाला शेवटी तुम्हाला जी.आर कसा डाउनलोड करायचा हे तुम्हाला सांगतो बघा। आता यासाठी तुम्हाला बटनावरती एका क्लिक करायचं आहे। हा जी.आर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। कसा होईल तर तुम्ही यासाठी गुगलवरती जायचं आहे। तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जी.आर म्हणून तिथं सर्च करायचं आहे। रेशन कार्डवरती नवीन जी.आर निघाला आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तो महत्त्वाचा नाही, त्यासाठी तुम्हाला आता पैसे कसे मिळतील आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहेत ते बघा। रेशन कार्डवर पैसे वितरित करण्यात येणार आहेत। या संदर्भात शासनातर्फे एक नवीन जी.आर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे। या जी.आर मध्ये किती जिल्हे आहेत, यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा। आता कोणते जिल्हे पैशासाठी पात्र ठरणार आहेत बघा। ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना आता पैसे मिळणार आहेत। हे पैसे किती मिळणार आहेत व यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत व काही कागदपत्रांची आवश्यकता आहे का, ही संपूर्ण माहिती आज आपण इथे बघणार आहोत। मित्रांनो, दिलेल्या जी.आर मध्ये एकूण 14 जिल्हे पात्र ठरणार आहेत। त्यामधील 14 जिल्हे कोणते आहेत ते बघा। आता या खालील प्रमाणे बघा, आता तुम्ही लक्ष देऊन छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना तुम्हाला सांगतो धान्य मिळणार नाही। धान्याच्या ऐवजी तुम्हाला 9,000 रुपये दिले जाणार अशी घोषणा केली आहे। त्यामुळे तुम्हाला तर धान्याच्या ऐवजी या 14 जिल्ह्यांना तुम्हाला 9,000 रुपये अशी दिले जातील अशी घोषणा केली आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।